नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला खूप खोल आणि विचार करायला लावणाऱ्या ग्रंथावर बोलणार आहोत. योग वासिष्ठ. हो, नमस्कार. योग वासिष्ठ म्हणजे खरंच एक अथांग सागर आहे ज्ञानाचा. आणि आज आपण त्यातल्या तिसऱ्या पुस्तकात म्हणजे उत्पत्ती खंडात जरा डोकावणार आहोत. विशेषतः पहिले 9 अध्याय. सृष्टी कशी झाली आणि माया म्हणजे हा जगाचा भास याबद्दल. बरोबर. माया ही संकल्पना तर म्हणजे आपल्याला मुळापासून हलवून टाकते. हो ना. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की योग वासिष्ठाच्या नजरेतून हे वास्तव, जग, आपलं मन आणि हो मुक्ती हे सगळं जगा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणजे विचार करा की हे जे जग आपल्याला इतकं खरं वाटतंय ते फक्त एक स्वप्न असेल तर. अगदी. याच धाडसी विचारावर योग वासिष्ठ आधारलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात कुठून? अर्थात मूळ संकल्पना ब्रह्म. योग वासिष्ठ काय म्हणतं, हे ब्रह्म म्हणजे काय? आपला जो देव किंवा ईश्वर असतो तसंच काहीसं की वेगळं? नाही, इथेच महत्वाचा फरक आहे. योग वासिष्ठातला ईश्वर म्हणजे असा कोणी व्यक्ती नाहीये जो कुठे लांब वसलाय. नाही, इथे ईश्वर म्हणजे तेच परमतत्व ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे काय तर शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस. शुद्ध चैतन्य म्हणजे एखादी शक्ती, ऊर्जा की विचार? शक्ती किंवा विचार म्हणण्यापेक्षा असणं, अवेअरनेस, जाणीव. योग वासिष्ठात त्याला पुरुष, बुद्धिमत्ता, अगदी शून्य, व्हॉइड असंही म्हटले. महत्वाचं काय तर हे ब्रह्म कोणी तयार केलेलं नाही. ते अनादी आहे, अनंत आहे, त्याचा नाश होत नाही. हेच अंतिम सत्य. अच्छा. मग देवदेवता, हे जग, त्यांचं काय? ते सगळं याच ब्रह्मातून येतं आणि परत त्यातच जातं. जसं समुद्रातून लाटा येतात आणि जातात ना, हो. तसंच ब्रह्म हे सर्वांचं मूळ आहे, उगमस्थान, आधार. त्यालाच परमकारण आणि परमात्मा म्हटलंय. म्हणजे हे ब्रह्म बाहेर कुठे नाहीये, आपल्या आतच आहे. अगदी अगदी. नेमका हाच मुद्दा आहे. हे ईश्वररूपी चैतन्य दूर नाहीये, ते आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. आतला प्रकाश आहे तो. म्हणूनच बाहेरची कर्मकांड, पूजा अर्चा यांनी ते मिळत नाही. त्याचा अनुभव आतून घ्यावा लागतो. हे पारंपरिक कल्पनेपेक्षा खरंच खूप वेगळं आहे. पण मग याचं स्वरूप कसं? जर ते व्यक्ती नाही तर आहे तरी कसं? हो, इथेच तर गंमत आहे. योग वासिष्ठ म्हणतं ब्रह्म निराकार आहे. त्याला रूप नाही, आकार नाही, भौतिक काहीच नाही. उत्पत्ती नाही, नाव नाही, नातं नाही. ते फक्त आहे, न बदलणारं, शाश्वत. पण मग जग कसं तयार होतं त्यातून? जर ते काही करत नाही, बदलत नाही तर? ते स्वतः काही करत नाही, पण त्याची शक्ती म्हणजे प्रकृती, तिच्यातून हे जग प्रकट होतं. पण गंमत म्हणजे जग प्रकट होऊनही ते स्वतः मात्र कसं म्हणू अलिप्त राहतं, जसंच्या तसं, शुद्ध, स्वयंप्रकाशित. त्याला इंद्रिय नाहीत, मन नाही, शरीर नाही. हे थोडं म्हणजे गोंधळात टाकणारं आहे. मन नाही, इंद्रिय नाहीत, तरी जगाला प्रकाशित कसं करतं? सूर्याचं उदाहरण घेऊया का? सूर्य जगाला प्रकाश देतो, बरोबर? हो. पण जगात काय चाललंय, चांगलं की वाईट, याने सूर्य बदलतो का? नाही, तो फक्त प्रकाश देतो. तसंच हे चैतन्य, ते आपल्या मनाला प्रकाशित करतं, जाणीव देतं, ज्ञानाचं मूळ स्रोत आहे ते. पण आपल्या मनात काय विचार येतात, त्याने ते मूळ चैतन्य बदलत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या ब्रह्माचं ज्ञान होणं, त्याचा अनुभव घेणं, हेच मुक्तीकडे नेतं. मुक्ती आणि ब्रह्म एकच आहेत. तुम्ही समुद्राचं आणि लाटांचं उदाहरण दिलं. अजून काही आहे का हे निराकार तत्व समजायला? हो, अनेक आहेत. सोनं घ्या. सोन्यापासून कितीतरी दागिने बनतात. अंगठी, हार, बांगड्या. आकार वेगळे, नावं वेगळी, पण मूळ काय आहे? सोनं. अगदी. तसंच हे जग, हे अनुभव, हे सगळं ब्रह्माचेच आविष्कार आहेत. मूळ सत्य ब्रह्मच. किंवा मातीची भांडी, कितीही प्रकारची बनवा, मूळ काय? मातीच. तसंच हे दिसणारं जग ब्रह्मावरच भासतंय, त्यापासून वेगळं नाही. ठीक आहे. ब्रह्माची संकल्पना खरंच खूप खोल आहे. पण आता त्या मुद्द्यावर येऊया जो मला वाटतो सगळ्यात जास्त काय म्हणू धक्कादायक आहे. योग वासिष्ठ म्हणतं की हे जग जे इतकं खरं वाटतं ते वास्तविक नाही. हे कसं शक्य आहे? अगदी. इथेच आपण येतो योगवासिष्ठाच्या गाभ्याकडे. माया, भ्रम ही शिकवण समजायला कदाचित सर्वात कठीण आहे, पण तितकीच महत्वाची.
योग वासिष्ठ थेट सांगतं की हे जे विश्व आहे ना, हे आपल्या मनाचंच एक प्रक्षेपण आहे, प्रोजेक्शन. ते बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात नाहीये. एक मिनिट, म्हणजे हे सगळं, ही घरं, माणसं, डोंगर, नद्या, अगदी वेळ आणि जागासुद्धा, हे फक्त माझ्या किंवा आपल्या मनात आहे, बाहेर काहीच नाहीये. योग वासिष्ठाच्या मते हो. वेळ, काळ, अवकाश आणि जगातल्या सगळ्या घटना ह्या निव्वळ मानसिक रचना आहेत, मेंटल कॉन्स्ट्रक्ट्स. आपण ज्याला पदार्थ म्हणतो ना, मॅटर, ती कल्पनाच एक भ्रम आहे असं ते म्हणतात. ही सगळी रूपं, दिसणारी न दिसणारी, ही त्या शुद्ध चैतन्यावर उमटलेली मानसिक चित्रे आहेत फक्त. पण मग हे इतकं खरं का वाटतं? म्हणजे आपण त्याला स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो. काहीतरी उपमा दिलीये का ग्रंथात? हो, खूप उपमा आहेत. सगळ्यात जास्त वापरली जाणारी आहे स्वप्नाची. स्वप्नात असताना कसं वाटतं? सगळं खरं खरं वाटतं ना? हो, अगदी. आपण पळतो, बोलतो, हसतो, रडतो, सगळं खरं वाटतं. पण जाग आल्यावर कळतं की ते आपल्याच मनात होतं. तसंच हे जग. दुसरी उपमा मृगजळाची देतात. वाळवंटात लांबून पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर काहीच नसतं. भास असतो तो. बरोबर. तसंच हे जग आहे. खरं वाटतं, पण तसं नाहीये. पण हा भ्रम निर्माण का होतो? म्हणजे जर हे खरं नाही, तर आपल्याला ते खरं दिसतं का? याचं कारण आहे अज्ञान, अविद्या. म्हणजे खरं स्वरूप माहीत नसणं. जसं अंधारात दोरी पडली असेल तर आपण पटकन तिला साप समजतो, घाबरतो. हो, होतं असं. पण दिवा लावला म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पडला की कळतं, अरे हे तर दोरी होती. तसंच आहे, आत्मज्ञानाचा प्रकाश पडला की हा जगाचा भ्रम दूर होतो. योग वासिष्ठ तर इतकं पुढे जातं की म्हणतं या जगाची निर्मिती कधी झालीच नाही, ते फक्त अज्ञानामुळे आपल्याला भासतंय, स्वप्नासारखं. बापरे, हा विचार खरंच खूपच क्रांतिकारी आहे. पण मग एक प्रश्न उरतोच. जर ब्रह्म निराकार आहे, अलिप्त आहे, बदलत नाही, तर मग हा भ्रम, हे जग, हे निर्माण कसं होतं? कोणीतरी तर केलं असेल ना? म्हणजे ब्रह्मादेव आणि आपलं मन यांची काय भूमिका आहे यात? अगदी बरोबर प्रश्न. इथे योग वासिष्ठ एक महत्वाचा फरक सांगतं. एक आहे ब्रह्म, म्हणजे ते परमतत्व, प्युअर कॉन्शियसनेस, आणि दुसरे आहेत ब्रह्मा, म्हणजे पुराणातले सृष्टिकर्ता देव. ब्रह्म हे अंतिम सत्य, ते काही करत नाही, ते फक्त आहे. अच्छा, तर हे जे ब्रह्मादेव आहेत ते या भासात्मक जगाचे निर्माते मानले जातात. ते स्वतः ब्रह्मातूनच आले आहेत. ओके, म्हणजे ब्रह्म हे कारण नाही, तर ब्रह्मा, देव, हे कारण आहेत या भासाचं. एका अर्थाने हो. योग वासिष्ठ म्हणतं की हे सृष्टिकर्ता ब्रह्मा स्वयंभू आहेत, सेल्फ बॉर्न. त्यांना कोणी निर्माण नाही केलं, त्यांना भौतिक शरीर नाही, फक्त एक सूक्ष्म मानसिक शरीर आहे. म्हणूनच त्यांना मागच्या कर्माचा वासना किंवा आठवणी नसतात. आणि मग ही सृष्टी त्यांच्या इच्छेतून निर्माण झाली, म्हणजे त्यांनी विचार केला आणि जग तयार झालं. अगदी तसंच. सृष्टी ब्रह्माच्या इच्छेतून, संकल्पातून निर्माण झाली. ती त्यांच्या चैतन्यात उमटलेली एक कल्पना आहे, आयडिया किंवा प्रोजेक्शन. जसं आपल्या स्वप्नातल्या वस्तू आपल्याच मनातून येतात ना, तसं त्यांची इच्छा एका बीजासारखी काम करते आणि त्यातून हा सगळा भौतिक भास उभा राहतो. म्हणजे आपण जो कार्यकारण भाव मानतो, कॉज अँड इफेक्ट, तसा खरा संबंध नाहीये इथे. योग वासिष्ठाच्या मते नाही. आपण जो कार्यकारण भाव पाहतो जगात, तो ह्या पातळीवर खरा नाहीये. हे विश्व म्हणजे केवळ ब्रह्माच्या मनाचं प्रतिबिंब आहे किंवा स्पंदन. जसं पाण्याचं वाहणं हा त्याचा स्वभाव आहे, तसं ब्रह्माच्या चैतन्यात हे विश्व दिसणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे का निर्माण झालं पेक्षा ते कसं भासतंय ह्यावर भर आहे. आणि यात आपलं मन, म्हणजे आपलं वैयक्तिक मन, त्याची काय भूमिका? की फक्त ब्रह्मदेवाचंच काम आहे हे सगळं? नाही. आपलं मन पण यात तितकंच महत्वाचं आहे. आपलं जे अस्थिर मन आहे, सतत विचार करणारं, कल्पना करणारं, ते सुद्धा आपल्या विचारांमधून, वासनांमधून या सृष्टीच्या भ्रमाला अजून घट्ट करतं. मन स्वतः कसं आहे? निराकार. त्याला जागा नाही, पण तरी ते विचार आणि कल्पनेतून जग उभं करतं, जादूसारखं. म्हणजे सगळ्या मनाचाच खेळ आहे हा, ब्रह्माच्या मनाचा आणि आपल्याही मनाचा. तर मग याचा अर्थ काय आपल्यासाठी? जर हे जग खरंच एक भ्रम असेल, स्वप्न असेल, तर मग आपलं ध्येय काय? कशासाठी जगायचं? योग वासिष्ठ मुक्तीबद्दल काय सांगतं? बरोबर. हाच तर कळीचा मुद्दा आहे. जर जग भ्रम आहे, तर या भ्रमातून जागं होणं,
तेच ध्येय. त्यालाच मुक्ती किंवा निर्वाण म्हणतात. मुक्ती म्हणजे काय? तर हे जग आणि आपला मीपणा, आपला अहंकार हे खरं नाहीये, हे सत्य ओळखणं आणि जे सगळ्याचं मूळ आहे ते शुद्ध चैतन्य, ते ब्रह्म, त्याच्याशी एकरूप होणं. मी आणि जग हे वेगळेपण संपून टाकणं. आणि हा मार्ग कसा आहे? म्हणजे यासाठी काही पूजा, कर्मकांड, तपश्चर्या करावी लागते का? नाही. इथे योग वासिष्ठ खूप स्पष्ट आहे. मुक्ती बाहेरच्या कशाने मिळत नाही. पूजा, तीर्थयात्रा, शारीरिक कष्ट यांनी नाही, कारण समस्या बाहेर नाहीये. ती आपल्या आत आहे, अज्ञानात, मनात. त्यामुळे उपाय पण आतूनच हवा. आंतरिक परिवर्तन गरजेचं आहे, इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन. मग हे आंतरिक परिवर्तन कसं करायचं? काय लागतं त्यासाठी? अनेक गोष्टी आहेत. पण मुख्य म्हणजे पहिलं दिव्य ज्ञान, ज्याला ज्ञान म्हणतात, आणि आंतरिक शांती, स्थिर, शांत मन. आत्मसाक्षात्कार ज्ञानाने आणि शांत मनानेच होतो. दुसरं प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि विवेक, म्हणजे सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय हे ओळखण्याची क्षमता. आणि अर्थातच नैतिक शुद्धता. आणि आपल्या वागण्यात, वृत्तीत काय बदल अपेक्षित आहेत? तिसरा महत्वाचा मुद्दा आहे अनासक्ती, म्हणजे वैराग्य, म्हणजे जगातल्या गोष्टींच्या मागे न धावणं, इच्छांपासून दूर राहणं, इंद्रियांच्या सुखांपासून मन आवर्ते घेणं, सुख आलं तरी हुरळून न जाणं, दुःख आलं तरी खचून न जाणं, समत्व ठेवणं, अहंकार आणि भावनांच्या पलीकडे जाऊन साक्षी बनून जगाकडे पाहणं. याच अवस्थेला जीवनमुक्त म्हणतात, म्हणजे जिवंतपणीच मुक्त. हे सगळं ऐकायला तर खूप आदर्श वाटतं, पण प्रत्यक्षात कसं आणायचं? काही साधना, अभ्यास? हो, नक्कीच. अभ्यास सांगितला आहे. त्यात काय येतं तर खोल आत्मपरीक्षण, डीप इन्क्वायरी. मी कोण आहे, जग काय आहे, दुःख का आहे, असे प्रश्न विचारणं. तार्किक विचार करणं, रिझनिंग. आणि सगळ्यात महत्वाचं ध्यान, मेडिटेशन. त्यातही विशेषतः समाधीचा उल्लेख आहे. म्हणजे अशी अवस्था जिथे मन एकदम शांत, स्थिर, विचाररहित होतं, ऑब्जेक्टलेस स्टिलनेस. या साधनेने मनावरचे ते खोटे संस्कार हळूहळू जातात. या प्रवासात काही मदत मिळू शकते? हो, 2 गोष्टी महत्वाच्या मांडल्यात. एक म्हणजे सत्संग, म्हणजे ज्ञानी लोकांचा सहवास, ज्यांना अनुभव आहे त्यांचं मार्गदर्शन. आणि दुसरं म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, शास्त्र विचारा. स्वतः योगवासिष्ठाला तर सर्वश्रेष्ठ शास्त्र म्हटलं आहे, जे अज्ञानाचा अंधार दूर करतं. आणि शेवटी ही मुक्ती किंवा निर्वाण म्हणजे नेमकं काय? ती अवस्था असते तरी कशी? जसं आपण आधी बोललो, मुक्ती म्हणजेच ब्रह्म. निर्वाण आणि ब्रह्म एकच आहेत. तर मुक्ती म्हणजे काय? तर स्वतःला ते अनंत, अवर्णनीय, भेदरहित, आनंदमय, शाश्वत, मुक्त असलेले शुद्ध चैतन्य, ते ब्रह्म म्हणून ओळखणं. मी वेगळा आहे ही भावना पूर्णपणे जाणं. फक्त ते एकच अद्वैत तत्व उरणं. हा शब्दांपलीकडचा अनुभव आहे. तुम्ही जीवनमुक्त म्हणालात, म्हणजे मुक्तीचे प्रकार आहेत का? हो, मुख्य 2 अवस्था सांगतात. जीवनमुक्त म्हणजे शरीरात असतानाच ज्याला आत्मज्ञान झालंय, तो जगात वावरतो पण आतून पूर्णपणे शांत, अलिप्त असतो. आणि विदेहमुक्त म्हणजे जेव्हा त्या जीवनमुक्त व्यक्तीचं शरीर जातं तेव्हा तो पूर्णपणे ब्रह्मात विलीन होतो. मग त्याचा वेगळा असा मागमूसही उरत नाही. खरंच खूपच गहन आणि विचार करायला लावणारं आहे हे सगळं. तर आजच्या चर्चेतून आपण योग वासिष्ठाच्या काही महत्त्वाच्या पण अत्यंत प्रभावी कल्पना पाहिल्या. एक, की वास्तव म्हणजे शुद्ध चैतन्य, ब्रह्म. दुसरं, की हे जग आपल्या मनाचं स्वप्नासारखं प्रक्षेपण आहे, माया. आणि तिसरं, की यातून बाहेर पडायचा मार्ग हा बाहेर नसून आत आहे, ज्ञान, शांती, अनासक्ती. आणि यातली गंमत अशी आहे बघा, की हे फक्त कोरडं तत्वज्ञान नाहीये. ते आपल्याला आपल्या अनुभवाकडे, आपल्या जगाकडे बघायला एक पूर्णपणे वेगळी दृष्टी देतं. आपली समज, आपले विचार आपल्या वास्तवाला कसा आकार देतात, किंबहुना तेच वास्तव कसं बनवतात, हे यातून समजतं. जे आपण खरं मानतो ते कदाचित आपल्याच विचारांचं प्रतिबिंब असू शकतं. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. जाता जाता एक प्रश्न मनात ठेवण्यासारखा आहे. जर आपण जे जग अनुभवतो, त्यातले सुखदुःख अनुभवतो, ते खरंच आपल्याच मनाची निर्मिती असेल, तर ही एक साधी समज आपल्या आयुष्यातल्या अडचणींना, आव्हानांना सामोरे जाण्याच्या आपल्या पद्धतीत कसा आणि काय बदल घडवू शकेल?
विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?